जो विचार पवार साहेबांनी जपला, जागवला, वाढवला, तो स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार, या महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीचा विचार, सर्व धर्म समभावाचा विचार, पुरोगामित्वाचा विचार, लोकशाहीला पूरक विचार, राज्यघटनेचं संवर्धन करणारा विचार, तुमच्या आमच्या भल्याचा विचार, हा पवार साहेबांनी जपला. आणि त्या विचाराबरोबर या तालुक्यातलं ज्यांना एक आदराचं स्थान म्हणून एक जागा मिळालेली आहे ते स्वर्गीय वल्लभशेठ बेनके साहेब, ज्यांनी पवार साहेबांचा विश्वास कमवला होता, आता विश्वास शेवटपर्यंत टिकवला होता, शेवटच्या क्षणापर्यंत टिकवला होता. त्या वल्लभशेठ बेनके साहेबांना सुद्धा जर आपल्याला खरी श्रद्धांजली व्हायची असेल, खरी आदरांजली व्हायची असेल तर यावेळेस साहेबांच्या विचारासोबत आपण राहिलं पाहिजे. अन्यथा वल्लभशेठला सुद्धा आवडतात नाही. पवार साहेबांशी जर कुणी कृतज्ञपणा केला, पवार साहेबांच्या विचाराची जर कोणी गद्दारी करणार असेल तर वल्लभशेठला सुद्धा ते आवडणार नाही. हे लक्षात ठेवा. याचं कारण असं, हा पुणे जिल्हा जो सुजलाम सुफलाम झालाय, पुणे जिल्ह्याचं महत्व तुम्हाला समजायचं असेल ना, मराठवाड्यात विदर्भात जायचं. रोहित दादा पवारांच्या बरोबर आम्ही 800 किलोमीटर पुणे ते नागपूर पदयात्रा केली मागच्या 2 महिन्यापूर्वी. 800 किलोमीटर फिरत असताना आम्ही गाव, वाडी, वस्ती जात होतो मराठवाडा आणि विदर्भातल्या. तिकडची लोक जेव्हा आम्हाला विचारायची तुम्ही कुठून आलात, तेव्हा मी सांगायचो मी पुणे जिल्ह्यात तालुक्यातून आलोय. ते म्हणायचे तुमचं बरं आहे हो, तुमच्याकडे पवार साहेब आहेत. हे म्हणत असताना मी ऐकत असताना अंगावर शहारे यायचे. पवार साहेबांचं महत्व आपल्याला बाहेर गेल्यावर कळतं, महाराष्ट्राच्या बाहेर युपी बिहारला, तिकडे उत्तर भारतात गेल्यावर कळतं, दिल्लीला गेल्यावर कळतं. हा पुणे जिल्हा सोडल्यावर आपल्याला पवार साहेबांचं महत्व कळतं. आणि इथं आपल्याला लक्षात येत नाही. आपल्या नव्या पिढीला सुद्धा कळलं पाहिजे की पवार साहेबांच्या मागे काय राहायचंय. कारण या पुणे जिल्ह्यातली जेवढी धरणं आहेत त्यातली ब्रिटिश काळातले 2-4 धरणं सोडली तर सगळी धरणं पवार साहेबांनी बांधले करून हे सगळं बागायत उभे आपलं. हा किती मोठा निर्णय आहे. हा अजितदादा सांगतात मी आपलं केलं. पुणे जिल्ह्यातलं कोणत्या धरण अजितदादांनी बांधलं, अजितदादांनी सांगावं. उलट तुमच्या नावावर जलसंपदा खात्याचा घोटाळा ही भाजप वरतून जमली. त्या फडणवीसांनी आरोप केला बैलगाडी पुरावा आणणार. ज्या दिवशी तुम्ही गेला त्या 4 दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भोपाळमध्ये आरोप केला जलसंपदा खात्याच्या घोटाळ्याचा. आम्ही नाही आरोप केला तुमच्यावर. दादा त्याची उत्तर द्या. काय विकास 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 सांगतात, अतुल शेठ सांगत असतील मी विकासाबरोबर गेलो. कसला विकास? 25-30 वर्ष मंत्रिपद मिळाली, वळसे पाटलांना मिळालं, अजितदादांना मिळालं. या 25-30 वर्षामध्ये तुम्ही कोणाचा विकास केला? कोणाचा पालकमंत्री होता? कोणाला मोठा केला तुम्ही? कॉन्ट्रॅक्टर लोकांना. आज तुमच्या बरोबर जे आहेत ना ते सगळे लाभार्थी आहेत, सगळे मर्यादारी तुमच्या बरोबर आहे. इथं सर्वसामान्य निष्ठावान कार्यकर्ता या ठिकाणी बसलेला आहे सगळा. आणि या मर्यादाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आपल्याला तिकडे जायचंय. तुतारी वाजवणारा माणूस आपल्याला घरोघर जाऊन सांगायचा आहे. आपल्या आया बहिणीला सांगायचंय जे आपल्याला शेतकऱ्याचं आंदोलन मिळतं हे सुरू पवार साहेबांच्या काळात झाले. पॉली हाऊस आंदोलन पवार साहेबांनी चालू केले. निर्यात शेतमालाची जी कांद्याची, द्राक्षाची, फळबागाची निर्यात होती पवार साहेबांनी सुरू केलेले निर्यात धोरण. आपल्या ड्रीपला इरिगेशन आंदोलन मिळतं ते पवार साहेबांनी सुरू केलेले. आपल्याला 4% जे पीक कर्ज मिळतं व्याजाने ते पवार साहेबांनी त्या काळात व्याजाचा दर कमी केलेला आहे. आपल्याला रेग्युलर कर्ज भरल्यावर बिग्याची कर्ज ते पवार साहेबांनी सुरू केले. या देशातली सर्वात मोठी कर्जमाफी 72,000 कोटीची पवार साहेबांनी केलेली आहे. पीक विमा पवार साहेबांनी सुरू केलेला आहे. किती गोष्टी सांगता येतील. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ स्थापन केलं आणि जे गोरगरीब माणसांनी नोकऱ्या करून बाहेरून परीक्षा देतात त्या मुक्त विद्यापीठाचा लाभ या देशाच्या नव्हे महाराष्ट्रातल्या हजारो लाखो तरुणांना झाला. त्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ साहेबांनी सुरू केलेलं आहे. महिला आयोगाचं धोरण आणि महिला आयोग महिलांना राज्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये आरक्षण देऊन महिलांना स्त्री पुरुष समानतेचा दर्जा पवार साहेबांनी दिलेला आहे. या रुपाली चाकणकर आता रजिस्ट्रार बनून महिला आयोगावर अध्यक्ष होतात आणि सुप्रिया त्यांच्यावर टीका करतात. त्या रुपाली चाकणकरांना माझा जाहीर सवाल आहे, तुमचं जे अध्यक्षपद आहे ना ते महिला आयोग पवार साहेबांनी निर्माण केलेल्याची जरा जाण ठेवा. कुणीतरी लाज बाळगा. टीका करताना पवार साहेबांनी 50 वर्षापूर्वी या देशापुढे आदर्श घालून दिला. एका मुलीवर कुटुंब नियोजन केलं आणि मुलीलाच आपला वंशाचा दिवा बनला. 50 वर्षापूर्वी पवार साहेबांनी सगळं आदर्श ही सोपी गोष्ट नाहीये. पवार साहेबांनी पुणे जिल्ह्यात जो 2 रत्न दिली या देशामध्ये आपल्या सुप्रियाताई सुळे संसद रत्न ठरतात 9 वेळा. आपले अमोल कोल्हे 5 वर्षात 3 वेळा संसद रत्न ठरले. हे 2 हिरे दिले. समोरच्या 20 खासदारांची बरोबरी आपले 2 खासदार करतात. समोरचा बीजेपीचा एक खासदार तुम्हाला दिल्लीत पुढे बोलताना आढळला होता का? ते
सुजय विखे परवा निलंकेच्या बाबतीत म्हणले इंग्लिश येतं का बोलता, हा सुजय विखे कधी संसदेत बोलताना दिसला ना तुम्हाला? भाजपच्या खासदाराने एकच संधी आहे, नरेंद्र मोदीचं अमित शहाचं भाषण चाललं की फक्त बाकडं वाजवायची. तर निर्णय काय आहे, काय बोलतात काय नाही, 5-5 मिनिटांनी फक्त बाकडं वाजवायची एवढा धंदा त्याला तिथे. एकालाही बोलायचा अधिकार नाही. आपले आपण बोलले त्या ठिकाणी कांदा निर्यात सुरू होईल म्हणून गळ्यात कांद्याच्या माळा घालून संसदेत गेले, एक तरी भाजपचा गेला का त्या ठिकाणी? हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे त्या समोरच्या लोकांना. आढळराव पाटील काय सांगतात, कसल्या गप्पा मारतात, गद्दारीचा व्हिडिओ फिरतोय सध्या व्हॉट्सअप मीडियामध्ये. आढळराव कुणाशी गद्दारी, सोबत शेतात लोकांची, अशोक पिचके पासून ते सुरेश भोरापासून त्या काय त्यांचं रात्री भाषण केलं आपले हे म्हणजे खांडेबारा तिथपर्यंत एक शिवसेनेचा कार्यकर्ता सोडला त्या माणसाने सगळ्यांना फार जेरी सांगलो. एक शिवसेनेचा कार्यकर्ता सोडला, बाकीचे तर लांबच. यांनी सांगितलं दादा काय दिवस आले यांचा प्रचार करायचं पाहिजे, यांना वजन मी केलं तेच पडले परवा कळलं का? यंदाच्या टू होते ते पानं पडले, घरात बसून पडले, अपघात झाला, लवकर बरे व्हा. मित्रांनो, ही लढाई केवळ आपण बोलण्याची नाहीये, ही लढाई केवळ शरद पवार साहेबांची नाहीये. या देशामध्ये हुकुमशाहीने धाक घातलाय, विकास 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 सांगतात. या सगळ्या समोरच्यांना विचारा, अरे 2014ला जेव्हा मनमोहन सिंग साहेब पायउतार झाले पंतप्रधान पदावरून, त्यावेळेस या देशावर 54 लाख कोटीचं कर्ज होतं. आज 2024ला 205 लाख कोटीचं कर्ज आहे, 4 पटीने कर्ज वाढले. तुमच्या आमच्या कच्च्या बच्चांच्या बोकांडी 1,60,000चं कर्ज आहे आपल्या देशाचं. कसला विकास करताय गप्पा आपल्या? पुलवामाची घटना घडवली, 42 आपले जवाब मारले गेले, अजून कळलं की आज देशनी भरलेली कार कुठून आपली चौकशीच नाही. किती गोष्टी सांगायच्या. नोटाबंदी केली, लहर आली पंतप्रधानाला, जो अधिकार रिझर्व्ह बँकेचा तो यांनी वापरला. परवा सुप्रीम कोर्टाने सुद्धा भाषण ओढले की ही नोटाबंदी चुकीची होती, अवैध होती. त्या नोटाबंदीचे 2 फायदे समोरच्या लोकांनी आपल्याला सांगितले की 2 फायदे झाले. जीएसटीच्या माध्यमातून तुम्ही खायला गेला हॉटेलमध्ये तरी जीएसटी आहे, इतकी जीएसटी की तुमचा रोज हिस्सा डब्बा होतोय. शेतीचं उत्पन्न दुप्पट करतो म्हणून सांगितलं, दुप्पट तर झालं नाही, पण शेतीचा उत्पादन खर्च मात्र दुप्पट झाला, दुप्पट झाला. हिऱ्याची कोण 2014ला कितीला होतो, डीएपी कितीला होती, सुकना कितीला होता 2014ला? शेतकऱ्यांना तुम्ही सगळे आज कितीला आहे? तरी खताच्या लोकांना पुढे मोदीचा फोटो रोज बघायचा, जर काही यांनी मांडलं होतं त्या लोकांना, त्याच्या बापाचा फोटो नाही पण नरेंद्र मोदीचा फोटो लावायचा. हिरेच्या मुली सुद्धा फोटो 1.5 कोटी हिरेच्या मुल्या पहिल्या फेकून दिल्या, आता नरेंद्र मोदीचा फोटोच आहे. आता ते आचारसंहिता लागली, ते हिरेच वाटलं का तर मोदीचा फोटो ते हिरेच्या मुली म्हणजे वाटतच आहे ना लोकांना. आचारसंहितेचा बंद होते, पंतप्रधानाचा संघाचा सुद्धा फोटो, गाडीत बसलेल्या बिल्डिंगची लावली ती मोदी, पंपावर गेला मोदी, चित्र साहित्य सारखा हात लावला. आमच्या बापाचं सुद्धा दर्शन होत नाही. काय जाहिरात केला प्रमाण तुमच्या आमच्या पैशात ही जाहिरात केली जाते. 2,000 रुपये शेतकऱ्यांना देतो म्हणून सांगतात आणि तुमच्या आमच्या खिशात दरवर्षी जवळपास 1 लाख रुपये ते कापून घेतात खिसा तुमचा. आज कांद्याची निर्यात थांबवली, एक त्या जुन्नर तालुक्यातलं काही कोटीचं नुकसान झालं, एक त्या जुन्नर तालुक्यातलं. बाकीचं महाराष्ट्रातलं सोडा, किमान 2-5 कोटी रुपयाचं जुन्नर तालुक्याचं नुकसान झालंय कांदा निर्यात बंद केली म्हणून. काय अजिबात सांगतात विकास करतो मी झटके निर्णय घेतो आणि मी 5-6 कसा आला कुणाची गाडी आता सगळं सांगा विकास करायला. कोणता विकास राहावा, इथे विकास राहावा इकडे. माझं नाव इतकं खराब झालंय तुम्हाला सांगतो, माझ्या आईबापाने चांगल्या उद्देशाने विकास ठेवलो. काय विकास? आरक्षणाचे प्रश्न एवढे तिथे पडले, मराठ्याच्या आरक्षणाच्या साठी ते मनोज जरांगे पाटील लढले, त्याच्यावर लाठीचार्ज केला, त्या म्हाताऱ्या बाळांना मारलं, पोरांना मारलं. आता परवा एक महिला आंदोलनाची तडीमार केली, सरोज देशमुख नावाची महिला तडीमार केली. त्या मराठ्याने सांगितलं ओबीसी तुमचा शत्रू आहे. कुणी सांगितलं? एकनाथ शिंदे सांगायचं. आणि भुजबळांनी तिकडे काय केलं, ओबीसीने सांगितलं मराठा तुमचा शत्रू आहे. सारखे मिळावा की भुजबळ आता कुठे गायब झाले काय कळलंच नाही. आणि फडणवीस तू इकडे खेळवत होते. एक पत्रकार परिषद तुम्हाला आठवती का बघा,
मराठा आंदोलनाच्या वेळेस भूमिका घ्यायची होती, आंदोलन मागे घेत होतं, उपोषण जरांगे पाटलांचं, पत्रकार परिषद होती 2 आंबे फुलची, तिथं स्टेजवर आले. एकनाथ शिंदे काय म्हणले, आपलं बोलून मोकळं व्हायचं. आजी दादा म्हणले ओके, आणि फडणवीस म्हणले माहीत चालू आहे. म्हणले का नाही म्हणले, का त्या जरांगे पाटलाच्या तोंडाला पानं पुसली तर नवी मुंबईत मोर्चा माघारी पाठवला. म्हणजे आधी सूचना काढली, जी आर काढला, म्हणजे अध्यादेश काढला. किती फसवणूक, 15 दिवसांनी पुण्याच्या विचाराला आंदोलन करावं लागलं. अरे जर मराठ्यांना कुणबी आरक्षण दिलं ना त्यावेळेस, कुणबी सर्टिफिकेट टाकाय दिले 94 जी आर मधून. कुणबी आरक्षण 94 सालापासून मिळतंय. ज्यांनी पुरावे दिले त्यांना कुणबीचे दाखले मिळतात. हा जीएमबी जात आहे. सगळ्यांना जो काही न्याय मिळून दिला तो पवार साहेबांनी मिळून दिला, हे लक्षात ठेवा. आरक्षणाचा एकही निर्णय या देशामध्ये भारतीय जनता पार्टीने घेतलेला नाही. ते आरक्षणाच्या विरोधातले आहे. छगन भुजबळ तिकडे गेले. छगन भुजबळ साहेबांना माझा जाहीर सवाल आहे, ज्या महात्मा फुलेंनी समता, बंधुता, सामाजिक न्याय सांगितला, पुरोगामित्व सांगितलं आम्हाला, त्या समतेचे पायिका असलेल्या आमच्या महात्मा फुलेंनी जो मंत्र दिला, त्या समता परिषदेचं तुम्ही विसर्जन करा. कारण तुम्ही आता समरसतेच्या बाजूला गेलात. समरसता परिषद तुम्ही चालू करा. आता समता आणि समरसतेचा फरक तुम्हाला माहित नसेल कदाचित. या शब्दांचे खेळ येतो सगळे. समता म्हणजे शिवशाहू फुले आंबेडकरांनी सांगितलं, समता म्हणजे आपले जाती भेद, सगळे भेदाभेद विसरून आपण एकत्र येऊ, त्याला समता म्हणतात. आणि आरएसएस वाले, बाजार गुंगे, हे भाजपवाले म्हणतात आपण जाती धर्म आपले तसेच ठेवू आणि एकत्र येऊ, त्याला म्हणतात समरसता, मिक्स फ्रूट ज्यूस. कळलं का समता आणि समरसतेतला फरक? त्यामुळे भुजबळ साहेबांची या तालुक्याचा कुणी कार्यकर्ता असेल तर त्यांना जाहीरपणे माझा सवाल आहे की तुम्ही समतेच्या बाजूचे असाल तर तिकडून ताबडतोब सोडचिठ्ठी घ्यायला पाहिजे. तुम्हाला शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचा अधिकार नाही. कारण शिवशाहू फुले आंबेडकरच्या गोळवलकर, हेडगेवार, नथुराम गोडसे यांच्या विरोधात लढले, जातीवर्ग व्यवस्थेच्या विरोधात लढले, त्यांच्या पंक्तीला तुम्ही जाऊन बसलात. फुले शाहू आंबेडकरांचं तुम्हाला नाव घ्यायचा अजिबात अधिकार नाही, अजिबात अधिकार नाही. या मंडळ आयोगाला, ओबीसी आरक्षणाला बीजेपीने विरोध केलेला आहे, लक्षात ठेवा. आडवाणीची रथयात्रा निघाली ती मंडळ विरुद्ध मंडळ. आठवत असेल तुम्हाला, व्हीपी सिंगच्या सरकारचा पाठिंबा काढून देत होता बीजेपीने. तुम्ही म्हणता जुन्या गोष्टी कशा सांगू. आपल्याला हे रील्स मुळे काय झालं, रील्स मुळे 1 मिनिटाचा व्हिडिओ बघायचा, विसरून जायचं, पुन्हा नवीन पत्ता आला बघायचं. सगळं विसरतो आपण. मोदींनी सांगितलं होतं 15 लाख तुमच्या खात्यावर येणार, तुम्ही विसरून गेला. परवा 1 एप्रिलला मेसेज आले होते, 15 लाख लोक आवाज बोलत होते, पण खाली गेले होते एप्रिल 15 लाख कोणाच्याच खात्यावर आले. 2 कोटी लोकांना रोजगार देणार होते. इतके रोजगार द्यायला आपल्या कंपन्या महाराष्ट्रात गेल्या, गुजरातला पाठवले सगळ्या कंपन्या. या ट्रिपल इंजिन खोके सरकारवाल्यांना कळलं नाही. दिल्लीला पटेला करत होता. आमच्या छत्रपती शिवाजीराजांनी आम्हाला दिल्ली पुढे झुकायचं नाही हा मंत्र दिला होता. त्या पद्धतीने आमचे पवार साहेब, आमचे अमोल कोल्हे, आमच्या सुप्रियाताई सुळे दिल्ली पुढे झुकले नाही, हा आमचा स्वाभिमान आहे. हे खरे शिवरायांचे विचार आहे. शिवाजी महाराज लाचार नव्हते. तुम्ही आधी जर कोणी लाचार झाला असेल तर शिवरायांचं नाव घ्यायचं अजिबात अधिकार नाही आपल्याला. लाचारीचा धंदा, शिवरायांचा जो विचाराचा जो पगडा आहे सगळ्यांच्यावर, तो आपण कुणीही करायचं नाही. लाचारी लोक करणारी, बदमाशगिरी करणारी, आता नवीन बंदी झाली महाराष्ट्रामध्ये. काय म्हणजे भ्रष्टाचाराचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजप. काय सुचलं दिलं तिकडं एकाच आठवड्यात. तिकडे श्वेतपत्रिका काढली दिल्ली. श्वेतपत्रिकेमध्ये पहिल्यांदा आदर्श घोटाळ्याचा उल्लेख होता आणि 5व्या दिवशी ते राज्य खासदार झाले. कसली वाशिंग मशीन, गुजरात वॉशिंग पावडर. छत्रपती शिवाजी राजांनी सुरतेवर छापा टाकला होता. ज्यांनी सामान्य लोकांना लुटलं होतं त्यांना शिवाजी महाराज छापा टाकला, रयतेसाठी तिकडून साधन सामुग्री मिळवली. त्या शिवाजी महाराजांचा बदला त्यांना आता घ्यायचा आहे का नरेंद्र मोदी अमित शहा आला म्हणून महाराष्ट्राला ते छळतात का? म्हणून आमच्या मराठी माणसाचे पक्ष शिवसेना बुडवतात, त्याच्यावर दरोडा टाकतात, आमच्या राष्ट्रवादीवर दरोडा टाकतात. मराठी माणसाने पक्ष स्वतःच्या हिमतीवर तयार केले. हेच अजितदादा एकनाथ शिंदे जेव्हा फुटून बाहेर आले त्या एकनाथ शिंदेला अजितदादा 6 महिने सांगत होते जाहीर भाषणात. आता पण तुम्ही युट्यूबवर काढून बघा. अजितदादा एकनाथ शिंदेला म्हणत होते स्वतःचा पक्ष का काढत नाही तुम्ही, बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षावर कशाला हेराफेरी करता, कशाला त्यांना दरोडा टाकता. अजितदादाला मी दुसऱ्या दिवशी प्रश्न विचारला इकडून गेल्यावर, तुमच्या बरोबर जर 40 आमदार आहेत ना, काय स्वतःचा पक्ष आहे ना हिंमत तुमच्या, का स्वतःचा पक्ष काढत नाही? सुप्रीम कोर्टाने
सुद्धा त्यांना आता सांगितलं घड्याळ न्यायप्रविष्ट आहे, नियमाटी लागू असं लिहा. काल सुद्धा सुप्रीम कोर्टाने आदेश दिलाय. आता घड्याळाला मत म्हणजे भाजपाला मत हे लक्षात ठेवा. घड्याळाला मतदान जर दिलं तुम्ही तर भाजपला पोहोचणार आहे. कारण लोकसभेमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये अजितदादाचा एकही खासदार निवडून येणार नाही, अजिबात येणार नाही. बारामतीत त्यांना स्वतःची पत्नी जाहीर करायला महिना लागला. स्वतःच्या मुलाला जाहीर करायचा अधिकार नाही एकनाथ शिंदेने सुद्धा 2 तिकीट बदलली. अहो दिल्लीहून ते सगळं चालले, इथे यांच्या मुलाच्या काय हातात नाही हो. आठवड्याला दिल्लीला पाहिजे. अजितदादा आठवतं का तुम्हाला 3 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी पालकमंत्री पद रोहित आबा पुणे जिल्ह्यात दिल्लीला जाऊन आले मग पालकमंत्री म्हणून. अहो इथं पवार साहेबांच्या बरोबर तुम्ही सिंह होता. तुम्ही इथं सगळं ताब्यात होतं तुमच्या. दादा प्रत्येकाला आवाज टाकायचे. आता आवाज दादाचा फार नियम झाला. दादा तुम्ही असे नाव फार वाईट वाटतं आम्हाला. आमचा नेता इथे बुडवला भाजपने हो, एवढा मोठा नेता. मी अजितदादाला म्हणलं सर सध्या बीजेपीने तुम्हाला जेलची भीती दाखवली होती का? गेला असता वर्ष आपण जेलमध्ये पण बाहेर आला होता केजरीवाल सारखा तुम्ही मुख्यमंत्री झाला असता का? यांना जेलची भीती वाटली हो. केजरीवाल हातात नाही, दिल्लीचा मुख्यमंत्री असून सुद्धा आज जेलमधून त्या राज्याचा कारभार पाहतोय, पण नमला नाही. तर नाही तर डर कशाला? आपल्या पक्षाचे अनिल देशमुख साहेब जेलमधून बाहेर आले, आरोप कोर्टाने फेटाळले, सगळं निर्दोष केलं. अनिल देशमुख साहेब त्या ठिकाणी ताट मागणी आज विदर्भाने महाराष्ट्रात फिरतात. अनिल देशमुख साहेब आपले संजय राऊत शिवसेनेचे वाघ दरकडे फोडतात पुन्हा बाहेर येऊन किती त्रास देणार, विरोधकांना संपवणं हेच त्यांचं धोरण आहे. आणि म्हणून शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस पक्षावर राहुल गांधींनी भारत छोडो यात्रा काढली, भारत न्याय यात्रा काढली, बीजेपीला हादरा बसला. किती राहुल गांधीवर टीका करावी? अहो त्या गांधी कुटुंबात गेल्या 30 वर्षात मंत्रिमंडळात कुणी नाही केंद्रात. कसला घराणेशाहीचा होता. आता भाजपामध्ये जवळपास 55 तिकीट घराणेशाहीची आहेत. आता विखे पाटील कुठल्या पक्षातला आहे? घराणेशाहीमध्ये सगळं विकत घेतली. तर सोलापूरला ते ऋषी मोहिते पटला तिकीट द्यायचंय ते तिथं ते देऊ देत नाही. तिथं सगळी घराणे नारायण राणे असेल, पंकजा मुंडे असेल, हे झाले किती कृती झाले किती काय झालं सगळी घराणे. आमच्या इंटरनॅशनलचा अध्यक्ष आहे यांनी कोणता लावला होता? देशातल्या गृहमंत्री पदाची इतकी त्या खुर्चीची इज्जत लावण्याच्या खुर्चीवर सरदार पटेल बसले होते. त्यांचं रक्त पडले, ते रक्ताचे डाग दिले नाही. त्या तळीवर भाजपाने लक्षात ठेवा. आणि तुमची आमची लोकशाही गुंडाळून ठेवण्याचं काम चाललंय. ती भारताची राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी दिली त्या राज्यघटनेचं रक्षण करण्याची वेळ आता आलेली आहे. लक्षात ठेवा. राज्यघटनेला झाकणा होत आहे, लोकशाहीला झाकणा होत आहे, निवडणूक आयोग ताब्यात घेत आहे, ईडी सीबीआय इन्कम टॅक्स ताब्यात घेतलाय, भाजपच्या सेल सारखे हे चालवत आहेत, जाती जातीमध्ये भांडण लावतायत, धर्माधर्मामध्ये भांडण लावतायत. या महाराष्ट्रातल्या मुस्लिम समाजाचं कौतुक करावंसं वाटतं. एवढं उचकवलं मुस्लिम समाजाला, पण महाराष्ट्रातल्या कुठल्याही मुस्लिमांनी अमरावतीपासून कोल्हापूरपर्यंत संयम सोडला नाही. यांना अपेक्षित धर्मी घडले नाही. हे भारतीय जनता पार्टीला दुःख आहे. मोठं लक्षात ठेवा. त्यांना वाटलं हिंदू मुस्लिम बंधन व्हावी. खूप प्रयत्न केले त्यांनी. औरंगाबादला केले, तिकडे अमरावतीला केले, कोल्हापूरला केले, अनेक ठिकाणी केले, पण नाही कमी झाल्या. हा महाराष्ट्र आता शहाणा झालाय. हा शिवशाहू फुले आंबेडकरांचं महाराष्ट्र त्या भारतीय जनता पार्टीचं राजकारण बनवून चुकलंय. आपल्या खासदाराचं कौतुक याच्यासाठी आहे. आपला खासदार होय अभिनेता आहे आमचा खासदार, याचा आम्हाला लाज वाटत नाही. कारण आमच्या खासदाराने इतकं मोठं काम केलं की आमच्या शिवाजी महाराज संभाजीराजांचा इतिहास अवलंबून आम्हाला कळली नसती कळली. आझादी पंत त्याच्या आधी तुम्हाला आम्हाला माहित होता का? खरं सांगा. स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका बघायच्या आधी आज 30 तानाच्या पंताची पिलावर पुढच्या काळात सुद्धा वेगळ्या शरीरामध्ये ती प्रवृत्ती जिवंत आहे. ज्या प्रवृत्तीने आमच्या सावित्रीबाई फुले महात्मा फुल्यांना शेण चिखल दगडाने मारलं, आमचा महाराष्ट्र खून केला. नरेंद्र ज्यांनी आमची शिवसेना होती, ज्यांनी आमचा राष्ट्रवादी पडला, तुमचा आमच्या बहुजन समाजाच्या सगळ्या एक होण्याची गरज आहे. आता हा तुतारी वाजवणारा माणूस हा क्रांती घडवणार आहे. जुन्नकडे 50,000चा आपण बोलले ना, पुढच्या विधानसभेमध्ये त्याचा परिणाम होणार लक्षात ठेवा. आम्ही मतदारसंघात फिरतोय, रोहित आबा पाटील खेड तालुक्यात सगळीकडे फिरतोय. आम्ही पाहतोय सगळ्या मतदारसंघामध्ये आता आढळरावचा प्रचार कुठे करायचा हा प्रश्न पडलाय. दोन्हीला चपावलं उपाशी त्याचा आधीच घर होती.
आमचा मोबाईल सगळे म्हणतात खाली, ते फक्त दादाच्या स्टेजवर दिसणार नाही. त्यांच्या स्टेजवर त्यांच्या माणसाने इज्जत काय पंचमध्ये सभा ऐकली ना तुम्ही विष्णू काका येण्याचं माझ्या विष्णू काका येण्याचं माझं नाही होतो किती लाज होते याला तोंडावर विष्णू काकाने सांगितलं लाज वाटली पाहिजे म्हणजे तुम्हाला साहेबांची गद्दारी करतात. त्यांच्या स्टेजवर विष्णू काका हिंदी बनले बंधने काय म्हणले खरं सांग कोणी काय लाजच नाही. आणि म्हणून अजितदादाला उमेदवार मिळत नव्हते म्हणून ते सगळे उमेदवार जे आयोग केलेले बारामती सुद्धा उमेदवार मिळाला सुनेत्राबाई उभं करावं लागलं उमेदवारच मिळाला. त्या शिवतारी बापूंनी पार इज्जत काढली. आता ते व्हिडिओ डिलीट कसे करायचे अजितदादा पुढे प्रश्न काढला. विजय शिवतारेचे काय 15 दिवसात बोलले ते व्हिडिओ डिलीट कसे करायचे. विजय शिवतारे किती जहर बोलले ते खोटं होतं का विजय शिवतारेने आता सांगायला पाहिजे. म्हणून अमोल कोल्हेंचं महत्व खूप आहे आपल्याला. नसेल आपल्या कोणाच्या धाब्याला आले नसतील कोणाच्या लग्नाला आले नसेल एखाद्या गावाच्या घाटात आले पण अमोल कोल्हेंनी लोकसभेमध्ये खासदार म्हणून जे काम करायचंय ते नंबर 1चं काम केलेलं लक्षात ठेवा. आम्हाला 10 मिनिटात खासदार नको हो. माझी आई संभाजीराजे म्हणायची अमोल कोल्हेंना. माझी आई वारल्यानंतर अमोल कोल्हेंना कळलं ते म्हणले विकासरावनी दिल्लीत म्हणलं नाही आला तरी चालेल तुम्ही. त्यांनी व्हिडिओ करून माझ्या आईला श्रद्धांजली व्हिडिओद्वारे पाठवली दहशतगीर आम्ही वाचवली. माझ्या मुलाचं लग्न होतं खासदार म्हणजे विकासराव लग्न याची खूप इच्छा पण मी अशा कामाला नाही आलं तरी चालेल खासदार तुम्ही तुमचं कर्तव्य वाजवा. कारण आमच्या शिवाजी महाराजांनी सांगितलंय आधी लग्न कोंढाण्याचं मग रायबाचं आणि हा मंत्र आपला खासदार जपतोय लक्षात ठेवा. यांना काय हो संसद दाखवायची नाही काहीच करायचं नाही. जबाशला जा बर्थडेला जा लग्नाला जा दादाला ते आता म्हणतात आपण कोणी कुठं दिसतो नाही कुठं आलेच नव्हतं. लग्नासाठी निवडून दिला का खासदाराला. लग्नाला जाण्यासाठी खासदार निवडताय का तुम्ही. कुणाच्या बर्थडेला जाण्यासाठी खासदार निवडताय का. खासदार कशासाठी निवडतोय आपण आपल्या एवढ्या लाखो लोकांचा प्रतिनिधी म्हणून आपण त्याला काम दिलंय. दिल्लीत आमचा आवाज पोहोचवायचा आहे. अमोल कोल्हे भाषेवर प्रभुत्व असल्यामुळे पण आपल्या अमोल कोल्हे सुप्रियाताईंचं भाषण जरूर ऐकतात. मन की बात हिटलर सुद्धा मन की बात करायचं का. हिटलरला सुद्धा फोटो शाळेचा खूप आवड होती. हिटलरने सुद्धा त्याची प्रेयसी सोडून दिली होती. हिटलर मन की बात करायचा. हिटलरने गोबेल्स काढला होता अमित शहा गोबेल्स म्हणजे गोबेल्स नीतीचं म्हणतो ना आपण एक गोष्ट 100 वेळा खोटी सांगायची आणि ती 101 वेळा खरी वाटायला लागते. 70 वर्षात काही चाललं नाही काही चाललं नाही 100 वेळा म्हणायचं आणि 101 वेळा माणूस पण म्हणते 70 वर्षात काही चाललं नाही. याला जोडा आणला काय टार्गेट तुला अर्ज जाऊन स्कूल दिली होती चला मला तवा. तुझा बाप कोणत्या शाळेत शिकला तू कोणत्या शाळेत शिकला एक तरी शाळा भाषेत निकाललेली आहे का तुमच्या तालुक्यात. तुमच्या तालुक्यात लाईट आलो 14च्या आधी आली का 2014 नंतर आली कधी आली. जुन्नर तालुक्यात लाईट कधी आली 14 नंतर आली का मोदी पंतप्रधान झाल्यावर. काय झालं आमच्या झेडपीच्या शाळा कधी बांधल्यात आमचा वडील त्याच्यात शिकलाय. अवा आमची माणसं फाटक्या झोपडीत राहत होती. हा रोड पण एकदम साधा होता की काही खडीचा रोड होता. आज आमच्या माणसाच्या आता कवर वगैरे कमी व्हायला लागली बंगल्या आरसीसीचं दिसतात सगळीकडे. ही प्रगती कुणामुळे झाली कशी झाली याला काहीतरी प्रक्रिया आहे ना. आमच्या आजच्याचे दिवस आमच्या बापासारखे नव्हते आमच्या बापाचे दिवस आमच्यासारखे नाहीयेत. आम्ही सगळे पुढे पुढे प्रगतीत चालू आहे. याला 70 वर्षाचा इतिहास 70 वर्षाचे काम त्याच्यामध्ये कारणीभूत आहे लक्षात ठेवा. आणि म्हणून पवार साहेब हा एक विचार आहे. पवार साहेबांनी संरक्षण खात्यातलं कॉन्ट्रॅक्ट मिळाले पदार्थ पुरवण्याचं त्याच्या पैशाला पाता चालल्या कोटीच्या हे सगळे पैसे संरक्षण खात्यातलं कॉन्ट्रॅक्ट त्या काळात पवार साहेबांनी मिळवून दिले. आपला माणूस चाल लावून द्या संरक्षण खात्याची करण्याची पूर्व काय त्याचं नाव मला माहित नाही काय पण फार मोठं कॉन्ट्रॅक्ट आहे. अरे रावणी सांगा की कॉन्ट्रॅक्ट कसं मिळालं तुम्हाला इतक्या वर्षी आम्हाला नाही दिलं ते. संरक्षण खात्यामध्ये काय करते पार पुरवतात मोठा मोठा काय त्यांचा प्रदेशात सुद्धा त्यांचं सगळं आहे काय काय मला काय त्याच्या वैयक्तिक जीवनात जायचं नाही. पण तुम्ही खोटं किती बोलता हो. आमच्या अमोल कोल्हेंच्या कुठला भ्रष्टाचाराचा आरोप नाही याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या अमोल कोल्हे चारित्र्यवान नेता आहे युवा नेता आहे का सामान्य कुटुंबात आहे ज्याच्या कुटुंबात कुणीच पुढारी नव्हतं. आमच्या अमोल कोल्हेबद्दल आम्हाला साफ अभिमान आहे. आणि म्हणून अजितदादा त्या ठिकाणी घरवंदना करत होते की अमोल कोल्हे कसा निवडून येतो ते बघतो.
आजी दादाला मी खेळ म्हणून स्वतः चॅलेंज दिलं होतं, दादा आम्ही कोण यांचं बघू आम्ही काय करायचं ते, पण पार्क बघायला मावळ मध्ये होतो निवडून आला. पार्कच नाही आता. पार्क बद्दल दादाला विचारलं परवा पत्रकारांनी, पार्क कुठे? दादा म्हणते गुप्त पंचायत. मग ते केलं चॅनल तुम्ही काढून बघा, मी खोटं बोलत नाही का. मी वारकरी माणूस आहे, वारकरी संप्रदायातला माणूस आहे, मला खोटं बोलायला माझ्या आईबापांनी शिकवलंय. जे असेल ते रोखतात, कारण मी कुणाला घेणार, मी कोणाचा लाभ हातीच नाही. मी लोकशाहीचं बोलणार, मी राज्यघटनेचं बोलणार, मी सत्यवादी बोलणार, पवार साहेबांचे विचार ठणकावून सांगणार. कारण पवार साहेबांचे विचार सांगताना, पवार साहेबांची कामं सांगताना आम्हाला कुठेही मान खाली घालायला लागत नाही. आमच्या आरारामाने डान्सबार बंदी केली होती, आम्हाला सांगताना कॉलर टाईट होते. आमच्या आरारामाने गुटखाबंदीचा निर्णय घेतला होता. आमच्या आरारामाने महात्मा गांधी दंडामुक्त अभियान काढलं होतं. बाकीतली हजारो लाखो भांडणं त्या महाराष्ट्रातील शांत करण्याचं, मिटवण्याचं काम आरारामांच्या दंडामुक्त अभियानामुळे झालेलं आहे. आम्हाला आमच्या जे काही योगदान त्या महाराष्ट्रात दिले हे कधीही विसरता येणार नाही. आज जेव्हा तुम्ही मगाशी म्हणला की आराराबाई थाल्यासारखा आम्हाला जेव्हा सूरज सांगत होता, अंगावर काटा उभारायला स्वच्छ चारित्र्याचा नेता पवार साहेबांनी घडवला. एक सामान्य कुटुंबाचा नेता पवार साहेबांनी घडवला. पण आबांनी कधी गद्दारी केली नाही, आबांनी कधी विश्वासघात केला नाही. त्याच आबांच्या गावातनं मागच्या 2 महिन्यापूर्वी अजितदादा त्या ठिकाणावर येत होते, शेजारून आले चौकातनं. पण अजितदादाला तिथं कार्यकर्ते म्हणजे आबांच्या पुतळ्याला आपण पुष्पहार घालू. 2 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. अजितदादांनी हार घातला नाही, नकार दिला आणि वाकडं करून वरून पुढे निघून गेले. हे अजितदादा तुम्हाला शोभलं नाही शोभलं तुम्हाला. आबांच्या शेजारून चाललाय तुम्ही, त्याला पुष्पहार घालू शकत नाही. दादा तुम्ही म्हणताय आम्हाला आशीर्वाद द्या, साहेबांनी रिटायर व्हा. मला तुम्हाला जुन्नरकरांना प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराज रिटायर झाले का? कोणाचं म्हणणं आहे शिवाजी महाराज रिटायर झाले? जरा प्रश्न माझा मी ज्ञान करायचं. शरीरात नसतील महाराज इथे, पण महाराज रिटायर झाले का? माणूस विचाराने जिवंत असतो, लक्षात ठेवा. महाराजांचे विचार जे स्त्री पुरुष समानतेचे विचार होते ते कधीही पुसता येणार नाहीत. अन्यायाविरुद्ध झुंजण्याचे, स्वाभिमानाचे विचार होते. शिवशाहू फुले आंबेडकर जिवंत आहेत. यशवंतराव चव्हाण संपू शकत नाही, रिटायर होऊ शकत नाही. पवार साहेब आता या ठिकाणी निवडणुकीच्या मैदानात नाहीये, पण पवार साहेबांना ही लोकशाही टिकली पाहिजे, राज्यघटना टिकली पाहिजे, हा पुरोगामी विचार टिकला पाहिजे. म्हणून पवार साहेब त्या ठिकाणी स्वस्थ बसू शकत नाही. पवार साहेब कधीही रिटायर होऊ शकत नाही. त्यामुळे दादांच्या तोंडून भाजपा बोलतोय हे लक्षात ठेवा. खूप काही आता मी बराच वेळ बोललोय, माझ्या भाषणाला स्वल्पविराम देतो. कदाचित तुम्हाला अजून पुढचे काही काम असतील, पण मी आज समावेश 5 वाजेपर्यंत बोलेल. तुम्ही काय काय असाल आणि एकही वाक्य रिपीट होणार नाही माझ्याकडे. एवढं सांगण्यासारखं म्हटलं आपल्याकडे. आपला संतांचं महाराष्ट्र आहे, वारकरी संप्रदाय हे आपल्याला जय श्रीराम म्हणतात. कसलं जय श्रीराम? अहो आमचा राम जो होता तो एक वचनी होता, एक प्राणी होता, मर्यादा पुरुषोत्तम होता. आमचा राम खुनशी नव्हता, हे लक्षात ठेवा. एक वचनी राम होता, सत्यवती. असं मोदी सरकार रोज खोटं बोलणार नव्हता. रोज खोटं बोलत देशाचा पहिला पंतप्रधान, इतकं खोटं बोलणारा पंतप्रधान. ते मी सभागृहात खोटं बोलतो. हा माणूस सभागृहात सुद्धा राजकीय भाषण करतो. काँग्रेसवर टीका, परदेशात गेला सुद्धा काँग्रेसवर टीका करतोय. राहुल गांधीची एवढी भीती वाटते माणसाला, परदेशात सुद्धा टीका करतो राहुल गांधी. तो संकेत असतो. जुन्नरमधून बाहेर गेल्यानंतर जुन्नरचं राजकारण गावातलं गावात ठेवायचं असतं, बाहेरच्या गावात गेलं आम्ही एकच करायचं असतं. हा साधा संकेत आहे आमच्या जुन्या पिढीचा. पण परदेशात सुद्धा काँग्रेसवर टीका करते. काँग्रेसची एवढी भीती. ते म्हणजे काँग्रेस मुक्त भारत करायच्या 2014 मध्ये होती. आता प्रत्यक्षात काँग्रेस मुक्त भारत झालाच नाही, पण भाजपच काँग्रेस युक्त झाली. निम्मे लोक आता काँग्रेसला बोलले, आता सगळ्या पक्षाचे बघा तुम्ही चेक करा, मी खोटं बोलत नाही. यांचं फक्त पैशावर प्रेम. इलेक्ट्रॉनिक बॉन्डचा सगळ्या हजारो कोटी रुपयाचा घोटाळा, या देशातला सर्वात मोठा घोटाळा इलेक्ट्रॉनिक बॉन्डचा या मोदींनी केलेला आहे. आणि हे आपण नाही सांगत नुसतं, या देशाच्या विद्यमान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती, त्यांचे स्वतःचे पती नवरदेव ते सांगतात हजारो कोटीचा हा इलेक्ट्रॉनिक बॉन्ड घोटाळा आहे. एवढे देणगे भाजपला येतात, सगळ्यात जास्त पैसा भाजपला आहे. पैसा येण्याचा संभव आहे. आता त्याचं काय करायचं तुम्ही ठरवा. स्वाभिमानाची लढाई आपल्याला जिंकायची आहे. डॉक्टर अमोल कोल्हेला पुन्हा एकदा संसदेत पाठवायचंय. आणि हे जे कुणी बाजारबंदी आहेत, गद्दारी करणारे आहेत, विश्वासघात करणारे आहेत, इकडून तिकडे उड्या मारणारे लोक आहेत, या सगळ्यांना घरी बसवायचंय. एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि तुतारी वाजवणारा माणूस हा घराघरात पोहोचवायचा.
आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण बोललेला तुतारीच्या पुढचं बटन दाबून सगळ्यात 2च तास काम करा पुढचं महिन्यावर 2 तास 22 तास तुमचं घर प्रपंच धंदा पाण्याची काम बघा पण 2 तास रोज कोण अर्थकारी प्रचार करा सांगा आपलं जास्त मतदान करण्याचा प्रयत्न करा जुन्नरमधून किमान 50,000चं लीड मिळेल याची जबाबदारी तुम्ही पुढच्या आणि मागच्या सगळ्यांनी घ्या एवढी विनंती करतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र.